ठीक आहे मॅडम. तथागत गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीबा ज्योतिबा फुले, माता जिजाऊ भीमाई रमाई पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, कोट्यावधी दलित पीडित बहुजनांचे उद्धारकर्ते प्रकांड पंडित, भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बिरसा मुंडा, वसंतराव नाईक, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे, ज्या ज्या महापुरुषाने समानतेचा पुरस्कार केला अशा सर्वच महापुरुषांना या ठिकाणी मी कोटी कोटी प्रणाम करतो. आज या ठिकाणी लोखंडे सर यांच्या सूचनेनुसार आणि लायब्रियन सेटनेट ग्रुपच्या वतीने या ठिकाणी मला वाटतं हा महिना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा आहे आणि त्याचंच औचित्य साधून या ठिकाणी त्यांनी अनेक मान्यवरांचे, मग राज्य पातळीवरील असतील, देश पातळीवरील असतील, त्यांचं मार्गदर्शन व्याख्यान आयोजित केलेलं आहे आणि त्याचाच भाग म्हणून या ठिकाणी मी आपला सर्वाला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी मला लोखंडे सरांनी जो विषय दिलेला आहे, आता त्यांनी या ठिकाणी विषय सांगितलेला आहे, तो विषय असा आहे, थोडं जरासं त्या विषयामध्ये थोडं मी विस्तार करतो. संविधान विरोधी असलेला बुद्धगया ॲक्ट व संविधान मुक्तीसाठी संविधानिक मार्ग या विषयावर मी या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे, मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करणार आहे. तसा मी काही संविधान तज्ज्ञ नाही, काही अभ्यासक नाही, एक संविधानाचा वाचक म्हणून या ठिकाणी मी माझं मत मांडणार आहे, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पार्ट 3 आर्टिकल 19(1) ज्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणतात, याच्याखाली मी माझं मत मांडणार आहे. पहिल्यांदा या महिन्यात आमच्या बापाची जयंती आहे, त्यामुळे आपल्या सर्व लायब्रियन सेटनेट ग्रुपच्या सर्व सदस्यांना, या देशातील सर्व नागरिकांना पहिल्यांदा मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. पहिल्यांदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची या महिन्यात जयंती असल्यामुळे ती आमच्यासाठी एक प्राणाहूनही प्रिय आहे आणि म्हणून मला एक खास करून बाबासाहेबांसाठी एक शेर आठवला, ज्याला विद्वतेत जगात एक होता, तोच चारित्र्यात नेक होता. विद्वतेत जगात एक होता, चारित्र्यात तो नेक होता, असा रामजी भीमाईचा लेख, लाखात नाही करोडोत नाही तर जगात एक होता. अशा बाबासाहेबांना परत एकदा मी या ठिकाणी तिरवार वंदन करतो आणि आपण थोडं मूळ विषयाकडे या ठिकाणी येणार आहोत. विषय आत्ताच आपल्यासमोर सांगितलेला आहे. त्या विषयासंदर्भात सध्या आपल्या राज्यात नाही, देशात नाही तर संबंध जगभर चर्चा होत आहे, आंदोलनं होत आहेत, मोर्चा होत आहेत आणि म्हणून नेमका हा विषय काय आहे याची मला वाटतं बऱ्याचदा समाजामध्ये जागृती नाही. एवढं लोकांना जनरली वरवरचं माहीत आहे की बुद्धगया महाबोधी महाविहार हे हिंदुत्ववादी ब्राह्मणाच्या ताब्यात आहे आणि त्यासाठी बुद्धगया मंदिर अधिनियम 1949 हा कायदा जो आहे तो त्यासाठी कारणीभूत आहे आणि त्यासाठी अत्यंत या विषयाला अनुसरून चर्चा होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण आपल्याला माहीत असेल 15 ऑगस्ट 1953 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जनता साप्ताहिकेला लेख लिहिला होता. त्यात बाबासाहेबची एक लाईन अत्यंत महत्त्वाची होती आणि प्रेरणादायी होती, ती अशी, तुम्हाला अन्याय अत्याचार होत असताना जर चिड येत नसेल, बाबासाहेब म्हणतात, तुमच्यावर अन्याय अत्याचार होत असताना, तुमच्या माया बहिणीवर अन्याय अत्याचार होत नसताना तुम्हाला चिड येत नसेल, तुम्हाला राग येत नसेल, तर तुमच्यात आणि नपुसक माणसात मी फरक समजत नाही. आपल्याला माहीत असेल काल परवा सुप्रीम कोर्ट स्टेट गव्हर्नमेंटच्या बाबतीत नपुसक शब्द सुप्रीम कोर्टाने सुद्धा वापरलेला आहे. आणि मला वाटतं माझं जे प्रबोधन आहे हे आपल्या समाजातील लोकांना चीड आणण्यासाठी आहे. मी या ठिकाणी जे मत मांडणार आहे, जे बुद्धिस्ट लोक असतील, आंबेडकरी अनुयायी असतील, जे संविधान फॉलो करणारे किंवा संविधानवादी असतील, त्या लोकांना चीड आली पाहिजे
आणि चीड आली की मग लोक पेटून उठतात. हाही प्रबोधनाचा खरा हेतू आहे असं मला स्वतःला या ठिकाणी वाटत आहे. आणि म्हणून बुद्धगयाच्या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मला एक शेर आठवला. शेंडीवाल्याची आता जळविणे आहे. शेंडीवाल्याची, ज्याला समानार्थी शब्द अँटीना सुद्धा आहे. शेंडीवाल्याची आता जळविणे आहे, धम्म उपासकांना आता कळविणे आहे. जीव गेला तरी चालेल दादासाहेब, पण बुद्ध गया मिळविणे आहे. आणि मग ती बुद्ध गया मिळविण्यासाठी यासाठी संविधानिक मार्ग काय आहे या विषयावर मी माझं मत मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. हे आपण सर्वांनी लक्षात घ्यावं. पहिल्यांदा जवळपास 3 ते 4 महिन्यापासून जे आमचे आदरणीय भिक्खू, जे आमचे धम्मगुरू बुद्धगया या ठिकाणी जे आंदोलन करत आहेत, त्यांना या ठिकाणी मी तिरवार वंदन करतो. त्यांच्या आंदोलनाला शालूट करतो या ठिकाणी मी. आणि त्यांचाच आदर्श घेऊन आज महाराष्ट्र असेल, आपल्या देशातील इतर राज्य असतील आणि जगभर त्या आंदोलनाला पुढे नेण्याचं काम समस्त बुद्धिस्ट लोक, आंबेडकरी जनता करत आहेत. हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्यावं. पहिल्यांदा मी आता सुरुवातीलाही सांगितलं की मी जे या ठिकाणी मत मांडत आहे हे मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने दिलेला अधिकार आहे 1901. आणि जे बुद्धगया ते आंदोलन जे चालू आहे महाराष्ट्रात, राज्यात, देशात जे आंदोलन होत आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आर्टिकल 19(1)(c) नुसार, कारण 19(1)(c) मध्ये असं लिहिलं संविधानामध्ये की विनाशस्त्र शांततेच्या मार्गाने आंदोलन करणे, मोर्चा काढणे इत्यादी इत्यादी हा आमचा फंडामेंटल राईट आहे. आणि म्हणून उद्या आम्हाला बुद्धगयाला जावं लागेल, तेही बाबासाहेबांचं संविधान 19(1)(d) नुसार आम्हाला इथल्या लोकाला, भारताच्या लोकाला बुद्धगया या ठिकाणी जाऊनही आंदोलन करता येणार आहे. तसा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आर्टिकल 19(1)(d) ने दिलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी संविधानिक चर्चा होणं अत्यंत महत्त्वाचं गरजेचं आहे. कारण बुद्धगया संबंधित जे आमचे म्हणजे रिलिजन संबंधित, धर्मासंबंधित जे बाबासाहेबांच्या संविधानाने दिलेले अधिकार आहेत, मी त्यापासून या ठिकाणी सुरुवात करतो. पहिल्यांदा आपण बघितलं असेल भारतीय संविधानाचं भाग 3 फंडामेंटल राईट अर्थात मूलभूत हक्क, आर्टिकल 25 असेल, आर्टिकल 26 असेल, आर्टिकल 27 असेल. हे आमच्यासाठी जे महाबोधी महाविहारासंबंधित अत्यंत महत्त्वाचं आहे. आमच्यासाठी ते आर्टिकल 3 आर्टिकल हार्ट आहेत. मुळातच हे आर्टिकल आपल्या देशामध्ये जवळपास माझ्या माहितीप्रमाणे 9 ते 10 धर्म आहेत. त्या सर्व धर्माशी संबंधित आणि सगळ्याला समान न्याय देणारे आहेत. हे आपण या ठिकाणी समजून घेतलं पाहिजेत. आर्टिकल 25, आर्टिकल 26, आर्टिकल 27. आर्टिकल 25 काय सांगतं? मला माझ्या धर्माचा, मी ज्या धर्माला, ज्या रिलिजनला फॉलो करतो त्या धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचं हा माझा फंडामेंटल राईट आहे. आर्टिकल 26, मी जो धर्म फॉलो करतो त्या धर्माचा धार्मिक व्यवस्था पाहण्याचा अधिकार हा माझा फंडामेंटल राईट आहे, मूलभूत हक्क आहे. आर्टिकल 27, मला माझ्या धर्माच्या संवर्धनाकरिता, जतन करण्याकरता कर देण्याचं स्वातंत्र्य आहे. मला तो अधिकार संविधानाने दिलेला आहे. हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे आर्टिकल 25, 26, 27 मी असं म्हणालो की ते आमच्या हार्ट आहेत का? तो आमचा फंडामेंटल राईट आहे का? हा त्याला एक संदर्भ देतो मी. आपल्या सर्वाला कदाचित माहीत असेल 24 एप्रिल 1973 केशवानंद भारती विरुद्ध केरळ सरकार, यामध्ये सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश अर्थात मुख्य न्यायाधीश SM सिक्री आणि त्यांच्या 13 जजच्या खंडपीठाने एक निर्णय दिलेला आहे. त्या निर्णयात असं सांगितलं की एखाद्या सरकारकडे बहुमत असेल, स्पष्ट बहुमत असेल, पैकीच्या पैकी खासदार जरी आलेले असतील तर कोणत्याही सरकारला, कोणत्याही संसदेला बेसिक स्ट्रक्चरला हात लावता येणार नाही. जर यदा कदाचित एखाद्या सरकारने बहुमताच्या जोरावर बेसिक स्ट्रक्चरला हात लावण्याचा प्रयत्न केला तर सुप्रीम कोर्ट तो कायदा एका मिनिटात रद्द करून टाकेल. कदाचित आपल्या सर्वाला माहित असेल नसेल, आर्टिकल 25, आर्टिकल 26, आर्टिकल 27 हे बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहेत.
मी कासाठी सांगितलं? त्याचा संबंध 6 जुलै 1949ला बिहार सरकारने बुद्धगया मंदिर अधिनियम अर्थात ऍक्ट 1949 हा डिस्टर्ब करत आहे. म्हणजे बुद्धगया मंदिर अधिनियम हा आमचा जो फंडामेंटल राईट आहे 25, 26, 27 आहे, याला बाधा आणत आहे. बुद्धगया मंदिर अधिनियम हा कायदा आमच्या फंडामेंटल राईट मूलभूत हक्काचं हनन करत आहे, त्याला डिस्टर्ब करत आहे. आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने सांगितलं बेसिक स्ट्रक्चरला जे तुमचे मूलभूत हक्क आहेत, बेसिक स्ट्रक्चर आहे, मूलभूत संरचना आहे, जे संविधानाचा पाया आहे, त्यात 25 आणि 26, 27 येतं. याला डिस्टर्ब करणारे, याला बाधा आणणारे कायदे, याला हनन करणारे कायदे हे तात्काळ रद्द झाले पाहिजेत. मग प्रश्न असा निर्माण होतो, संविधानाच्या बेसिक स्ट्रक्चरला डिस्टर्ब करणारा कायदा, बाधा आणणारा कायदा, हनन करणारा कायदा हा बुद्धगया मंदिर अधिनियम असताना बिहार सरकारने का रद्द केला नाही? मी भीम टायगर सेनेचा राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब शेळके मी बिहार सरकारवर आरोप करतो की त्यातल्या शेंडीवाल्यांना, त्यातल्या अँटिनावाल्यांना, त्यातल्या हिंदू म्हणताना पोचण्यासाठी बिहार सरकारने तो संविधान विरोधी कायदा चालू ठेवलेला आहे. हा माझा बिहार सरकारवर आरोप आहे. पुढे जाऊया थोडं आपण. आज बुद्धगयांची त्यातलं महाबोधी महाविहारांचं हक्क दुसरेच गाजवितात. कमाल आहे. जे बुद्धगयावर जे हक्क गाजवितात, ज्याचा आणि बुद्धगयाचा, धम्माचा आणि त्यांचा बुद्ध तत्वज्ञानाचा काळी मात्र संबंधही नाही, ते तर छाती काढून बसलेले आहेत. त्यांच्यासाठी मला 4 ओळी आठवल्या. संविधान डोळसतर मनुस्मृती आंधळी आहे. संविधान डोळसतर मनुस्मृती आंधळी आहे. बुद्धाच्या काळात जनता सुखाने नांदली आहे. शेंडीवाल्यांनो, अँटिनावाल्यांनो, बुद्धगया तुमच्या नाही तर आमच्या बापांनी बांधलेली आहे. त्या बापाचं नाव होतं सम्राट अशोक, ज्यांनी 3ऱ्या शतकात महाबोधी महाविहार स्वतः बांधलेला आहे. असं असताना ते त्यावर कब्जा करतात का? आपण थोडं पुढे सरकूया, कारण मी थोडा विषयाचा विस्तार केला होता. विषय असा होता संविधान विरोधी बुद्धगया ऍक्ट व बुद्धगया मुक्तीसाठी संविधानिक मार्ग. पहिल्यांदा मी संविधान विरोधी बुद्ध ऍक्ट याच्यावर मी विचार मांडत आहे. पहिला मी विचार सांगितला की आमचा फंडामेंटल राईट असताना राईट टू फ्रीडम ऑफ रिलिजन, धर्म स्वातंत्र्याचा हक्क, संविधानाचा भाग 3, 25, 26, 27 हे बाबासाहेबांनी दिलेले असताना सुप्रीम कोर्टाने सांगितल्याप्रमाणे तो आमचा बेसिक स्ट्रक्चरचा भाग असताना त्याच्यावर हा कायदा बाधा आणतो. म्हणजेच हा कायदा 100% संविधान विरोधी आहे. पॉइंट क्रमांक 1. मी आता पॉइंट क्रमांक 2 वर येतो की हा कायदा संविधान विरोधी कसा आहे. नंबर 2 वर आपल्याला कदाचित माहीत असेल नसेल, संविधानाचं पार्ट 3 त्याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाची एक कलम आहे. अत्यंत महत्त्वाची. कोणती? 40 आर्टिकल 14 राईट टू इक्वालिटी. कायद्यापुढे सर्व समान, व्यक्ती असेल, धर्म असेल, इत्यादी इत्यादी. कोणी मोठाही नाही, कोणी छोटाही नाही, सगळे सारखे. आर्टिकल 14 म्हणते की सगळ्या धर्माचे लोक, सगळ्या जातीचे लोक, कायदा कोणताही असो, धर्माचा असो की इत्यादी इत्यादी, त्याच्या पुढे सर्व समान आहेत. म्हणजे काय? धर्मासंबंधी सरकारला जर कायदे करायचे असतील तर ते सारखे असले पाहिजेत. आहेतच. कोणता? जेवढे आपल्या भारतामध्ये मस्जिद प्रसिद्ध आहेत त्यांचं व्यवस्थापन करणारी समिती बघा, त्यात स्पष्ट लिहिलेलं आहे की त्यात सर्व सदस्य मुस्लिम असतील. शीख धर्माचं असंच आहे, जैन धर्माचं असंच आहे, पारशी धर्माचं असंच आहे, ज्यू धर्माचं असंच आहे. पण जगाच्या पाठीवर एकाच धर्माच्या बाबतीत या नालायक लोकांनी आमच्यावर अन्याय केलेला आहे. जगात असा कुठलाही कायदा नाही, भारतातही कुठलाही कायदा नाही जो बुद्धगया मंदिर अधिनियम 1949. काय केलं त्यांनी? मी तुम्हाला एक संदर्भ देतो. मी आपल्या सर्वांना माहित असेल, भारतातलं सर्वात मोठं प्रसिद्ध आहे ओडिसा राज्यामधलं जगन्नाथ मंदिर. त्याचा एक कायदा आहे जगन्नाथपुरी मंदिर कायदा 1955. म्हणजे एक
हा कायदा आमच्या बौद्ध धम्म बांधवावर कसा अन्याय करतो, हा कायदा संविधान विरोधी कसा आहे हे मला सांगायचं. मी एक दोन संदर्भ देतो. एक संदर्भ ओडिसामधलं जगन्नाथपुरी मंदिर कायदा 1955, त्यात कलम 6(2) वाचा. कलम 6(2) मध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की जगन्नाथ मंदिर व्यवस्थापन समितीवर सर्व सदस्य हिंदूच असतील. दुसरे एक आपल्या सर्वाला माहित असेल एक मंदिर आहे, त्या मंदिराचं नाव मला वाटतं ते मंदिर बहुतेक राजस्थानचं मंदिर आहे. आणि त्या राजस्थानच्या मंदिरावर सुद्धा स्पष्ट सांगितलेलं आहे. काय त्या मंदिराचं नाव आहे? सावलियाजी मंदिर. अधिनियम 1992 त्यात एक कलम आहे, कलम 6(1)(2) कंसात काय सांगितलं? सावलियाच्या मंदिराची जी व्यवस्थापन समिती आहे त्यात सर्व सदस्य हिंदू असतील. एवढंच नाही, अयोध्या घ्या. अयोध्याची जी कमिटी आहे तुम्हाला माहित असेल नसेल, अयोध्येच्या कमिटीमध्ये तर हिंदू कोणीच नाही, एकही ओबीसी सदस्य नाही, एसटी नाही, एससी नाही, फक्त सगळे ब्राह्मणच आहेत. तुम्ही शिर्डीची समिती बघा, व्यवस्थापन समिती, तुम्ही तिरुपती बालाजीची बघा, सगळेच पालती घाला. हिंदू धर्माच्या समितीमध्ये एकही बौद्ध धर्मीय माणूस नाही. आणि मग असं असताना मुस्लिमाच्या धार्मिक स्थळाची व्यवस्थापन समितीवर सगळे मुस्लिम आहेत, शिखाच्या धार्मिक स्थळावर म्हणजे गुरुद्वारा सगळी समिती शिखांची आहे, ख्रिश्चनाच्या धार्मिक स्थळ म्हणजे चर्चवर सगळी समिती ख्रिश्चन लोकांची आहे, हिंदूच्या सर्व धार्मिक स्थळावर सगळी व्यवस्थापन समिती हिंदूची आहे. मग बौद्ध गयाच्या बाबतीत का? हा माझा सरकारला जाहीर प्रश्न आहे या ठिकाणी. का तुम्हाला बौद्ध गया हडप करायची नाही? यात फार मोठं कारण आहे. हिंदू सदस्य सेव मठाचे हिंदू महंत हे कमिटीमध्ये ह्या ठेवली. जवळपास वर्षाला 1,00,000 कोटीची उलाढाल त्या ठिकाणी सगळा पैसा देणगी स्वरूपात, ज्याला दान म्हणतात, 10 पारमितातल्या दुसरी पारमिता दान जवळपास 1,00,000 कोटीची आहे. आणि त्यावर डोळा सेव हिंदू महंताचा आहे आणि इनडायरेक्टली बिहार सरकारचा आहे, केंद्र सरकारचा सुद्धा. हा पैसा हडप करण्यासाठी संविधान विरोधी असलेला या देशातल्या अल्पसंख्याक धर्म बौद्ध धर्मावर अन्याय करणारा जाणून बुजून बिहार सरकारने तो कायदा चालू ठेवलेला आहे. मला हे सांगायचं होतं की हा संविधान विरोधी कायदा की मूळ विषयाकडे येतो. भारतीय संविधानाचं आर्टिकल 14 जे सांगतं कायद्यापुढे सर्व समान आहेत. मग कायद्यापुढे मस्जिद समान आहे, चर्च समान आहे, गुरुद्वारा समान आहे, मंदिर समान आहे. मग बौद्धांच्याच बाबतीत हा कायदा भेदभाव करणारा का? कारण आर्टिकल 14 सांगतं कायद्यापुढे भेदभाव करता येणार नाही, सर्व समान आहेत. याचा अर्थ हा कायदा भारतीय संविधानात भाग 3 आर्टिकल 14ला डिस्टर्ब करणारा, 14चं हनन करणारा आहे. हा कायदा सुद्धा बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे, जे 24 एप्रिल 1973ला सुप्रीम कोर्टाने ज्या बाबतीत जजमेंट दिलेला आहे. दुसरा एक मला या ठिकाणी महत्त्वाचा, अत्यंत महत्त्वाचा प्रसंग सांगणं आवश्यक आहे. कोणता प्रसंग? 2 मी संदर्भ दिले की हा कायदा संविधान विरोधी कसा आहे. नंबर 3 आपल्या सर्वाला माहीत असेल, बुद्धगया मंदिर अधिनियम 1949 हा कायदा 6 जुलै 1949ला बिहार सरकारने लागू केला. नंबर 2 त्यानंतर 26 जानेवारी 1949ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 22 भाग 395 कलमे 8 परिशिष्ट असलेलं संविधान या देशाला अर्पण केलं. म्हणजे किती दिवसांनी? 4 महिने 20 दिवसांनी. म्हणजे बिहार सरकारचा बुद्ध गया ॲक्ट 6 जुलै 1949ला कार्यरत झाला. त्याच्या 4 महिने 20 दिवसांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बाबासाहेबांनी देशाला अर्पण केलं. त्यानंतर 2 महिन्यांनी म्हणजे 26 जानेवारी 1950ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान लागू झालं. माझा पहिला प्रश्न, संविधान लागू झाल्यानंतर संविधानाच्या अगोदरच्या कायद्याचं काय काम हो? मग संविधानही लागू, पूर्वीचे कायदे लागू, कळायला मार्ग नाही. याच्या बाबतीत काय बोलावं? बाबासाहेबांनी काही शिल्लक ठेवलं नाही. प्रत्येक गोष्टीचं उत्तर बाबासाहेब देऊन गेलेत. संविधान लागू झाल्यानंतर पूर्वीच्या कायद्याचं काय, ते लागू ठेवायचे की काही एंड करायचे? तर त्या बाबतीत बाबासाहेबाची एक कलम आहे संविधानामध्ये
13:1 काय सांगितलं 13:1 या कलमाने? आपण लक्षपूर्वक ऐका. बाबासाहेब म्हणतात कलम 13:1 मध्ये की भारतीय संविधान लागू झाल्यानंतर संविधानाच्या अगोदरचे पूर्वीचे जे कायदे आहेत ते कायदे जर आमच्या मूलभूत हक्काला डिस्टर्ब करत असतील, बाधा आणत असतील, हनन करत असतील, तर असे कायदे आजपासून शून्यवत करण्यात आलेले आहे. निर्जीव संपून टाकले, नपुसक करून टाकले. संविधानामध्ये आता संविधान आहे, आपण बघू शकता. 13:1 मध्ये बाबासाहेबांनी सांगितलं होतं की मूलभूत हक्काला डिस्टर्ब करणारे कायदे तात्काळ रद्द करा, ते शून्यवत होतील. म्हणजे संविधान लागू झाल्यापासून हा कायदा निर्जीव झालेला आहे. मग हा कायदा बिहार सरकारने का ठेवला? या पाठीमागचं गौड बंगाल काय? माझा आरोप आहे हा कायदा ठेवण्या पाठीमागे बिहार सरकारचा जर कोणता उद्देश असेल तर 100% बुद्धगया महाबोधी महाविहाराचं हिंदूकरण करणे. कारण पूर्वीपासून बाबासाहेबांचं संविधान, जेव्हा बाबासाहेब मसुदा समितीचे अध्यक्ष 26 ऑगस्ट 1947 झाले, तेव्हापासून मनुस्मृती वाले, RSS वाले संविधानाच्या विरोधात बोलण्याचं काम करतात. काही त्यावेळी शंकराचार्यांनी स्टेटमेंट दिलं, आम्ही संविधानाला मानणार नाही, कारण पहिलाच कायदा आहे देशामध्ये मनुस्मृती, त्याची अवलाद आजही जिवंत आहे. आणि त्याच अवलादीने संविधान विरोधी बेसिक स्ट्रक्चरला डिस्टर्ब करणारा कायदा, आमच्या राईट टू फ्रीडम ऑफ रिलिजनवर गदा आणणारा कायदा, आमचे अधिकार छीनून घेणारा कायदा, त्याच मनवादी मानसिकतेतून बिहार सरकारने ठेवला आहे. हा माझा जाहीर आरोप आहे. त्यांना बुद्धगया मंदिर, आता मंदिर हे शब्द बघा, बौद्ध धर्मात मंदिर हा शब्द लागू नाही, तो हिंदू धर्मात आहे. कायदा करताना मानसिकता लक्षात घ्या की बुद्धगया महाबोधी महाविहार ऍक्ट असं न करता मंदिर शब्द काढला. या ठिकाणी परत मागणी करतो मी की आपल्याला जे आपले आंदोलन राज्यात देशात होत आहे जगभर, कृपया मंदिर हा शब्द तात्काळ गाळण्यात यावा, ही सुद्धा आपल्याला मागणी त्या ठिकाणी टाकावी लागेल. मी त्यानंतर दुसऱ्या मुद्द्याकडे बोलतोय, तोही मला वाटतं अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. आज देशभर आंदोलन मोर्चा चालू आहेत की बुद्धगया आम्हाला मिळाली पाहिजेत, आम्हाला म्हणजे आमच्या बौद्धांच्या ताब्यात द्या. दुसरी मागणी, बुद्धगया मंदिर अधिनियम हा 1949चा ऍक्ट, हा कायदा तात्काळ रद्द करा. आता ह्यासाठी संविधानिक मार्ग काय? मी तुम्हाला 2-3 संदर्भ दिले की आमच्या अधिकाराला कसे बाधा आणणारा कायदा आहे, संविधानाला कसा बाधा आणणारा हा कायदा आहे. आता संविधानिक मार्ग काय, मी थोडं शेवटाकडे बोलतो. पहिला मार्ग आपल्याला कदाचित माहीत असेल नसेल, 1991ला PV नरसिंहराव सरकार असताना तत्कालीन PV नरसिंहराव सरकारने एक कायदा आणला होता. तो कायदा तत्कालीन गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांनी संसदेपुढे मांडला होता आणि त्यांनी तो दोन्ही सभागृहामध्ये मंजूर करून घेतला होता. त्या कायद्याचं नाव प्रार्थना स्थळ कायदा 1991. हा कायदा काय सांगतो आपण लक्षपूर्वक ऐकावं, अत्यंत महत्त्वाचं आहे. हा कायदा असं सांगतो, कोणता? प्रार्थना स्थळ कायदा 1991 कलम 4:1 काय सांगतो? 15 ऑगस्ट 1947ला एखादं धार्मिक स्थळ असेल, मग मस्जिद असेल, 15 ऑगस्ट 1947ला मस्जिदमध्ये जर नमाज पडत असतील त्या तारखेपर्यंत तर ती मस्जिद समजावी. एखादं हिंदू मंदिर असेल, 15 ऑगस्ट 1947ला एखाद्या हिंदू मंदिरामध्ये प्रार्थना होत असेल ते हिंदू मंदिर समजावं. तसंच एखाद्या बौद्ध विहारामध्ये वंदना होत असेल, त्रिसरण पंचशील होत असेल तर ते बौद्धांचं धार्मिक स्थळ समजावं. हे प्रार्थना स्थळ कायदा 1991 कलम 4:1 मध्ये सांगितलं. असं जर होत असेल तर ते त्या धर्माचं धार्मिक स्थळ समजावं. 15 ऑगस्ट 1947ला सगळे रेकॉर्ड आहेत, त्या ठिकाणी बुद्ध वंदना रोज होत गेल्या 2 टाइम. आणि मग असं असताना बौद्ध विहार, बुद्धगयाचं महाबोधी महाविहार आमच्या ताब्यात कायदा असताना सुद्धा काय केला नाही. तो कायदा आजही आहे. केंद्र सरकारला माहित नाही. आज नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत, बाहेर देशात गेल्यानंतर मैं बुद्ध की धरती से आया हूं, दुनिया को युद्ध की नहीं बुद्ध की जरूरत है म्हणणे वाला नरेंद्र मोदी
का हा कायदा बुद्धगयाच्या बाबतीत प्रार्थना स्थळ कायदा 1991 का पुढे करत नाही? बिहार सरकारमध्ये ज्या पक्षाची पार्टनरशिप आहे भाजपची, आज भाजपचं देशाचं नेतृत्व नरेंद्र मोदी आहे, असं असताना उठता बसता तथागत गौतम बुद्धाचं नाव घेणारं, बाहेर देशात बुद्धाची मूर्ती घेऊन जाणारा आणि स्वतःचं महत्व वाढवून घेणारा, उलट डॉलरचा पैसा सगळा बुद्धाचं नाव सांगून भारतात आणणारा नरेंद्र मोदी का हा बिहार सरकारला तंबी देत नाही? कारण नितीश कुमार जरी मुख्यमंत्री असतील तर अर्ध सरकार यांचं आहे, युती आहे दोघांची. नितीश कुमारपेक्षाही जास्त आमदार यांचे आहेत. का सांगत नाही? त्याचंही कारण महत्त्वाचं आहे. कारण नरेंद्र मोदी यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत, हे याच्यावरून सिद्ध होते. हे आपण सर्वांनी लक्षात घ्यावं. त्यानंतर अत्यंत महत्त्वाचं मी सांगतो या कायद्याच्या बाबतीत. आज एक कायदा आहे, आपल्याला उद्या जेव्हा संविधानिक मार्ग पुढे ते या कायद्याचा आपल्याला संदर्भ म्हणून वापर करता येईल. प्रार्थना स्थळ कायदा 1991 याच्यामध्ये दुसरी एक अत्यंत महत्त्वाची कलम सांगितलेली आहे, कलम 3. कलम 3 मध्ये त्यांनी असं सांगितलं, 3 मध्ये कलम सांगतात, प्रार्थना स्थळ कायदा 1991 कलम 3 मध्ये असे सांगितलं, एखादं बौद्ध विहार असेल, एखादी मस्जिद असेल, एखादा चर्च असेल, एखादा गुरुद्वारा असेल, या धार्मिक स्थळावर कुणालाही अतिक्रमण करता येणार नाही. दुसऱ्या धार्मिक स्थळात त्याचं रूपांतर करता येणार नाही. प्रार्थना स्थळ कायदा कलम 3 मध्ये सांगितलं. असं असतानाही त्या ठिकाणी तुम्हाला माहित आहे आमच्या बुद्धगया महाबोधी महाविहारावर अतिक्रमण केलेलं आहे, बौद्ध मूर्तीची विटंबना केलेली आहे, विद्रुपीकरण केलेलं आहे, यातली स्थावर व जंगम मालमत्ता हडप केलेली आहे. तरी नरेंद्र मोदी केंद्र सरकारचा हा कायदा पुढे का आणत नाही? हा माझा नरेंद्र मोदीला सवाल आहे आणि तो आणणारही नाही. कारण सध्याचे जे स्टेटमेंट बघता आपण बघितले रोज ना रोज की या देशाला हिंदू राष्ट्र करायचं, या देशाला हिंदू राष्ट्र करायचं, या देशाला हिंदू राष्ट्र करायचं असं बोलत असताना त्यावर बरंच सुद्धा नरेंद्र मोदी काढत नाहीत. हे आपण सर्वांनी लक्षात घ्यावं. आपण थोडं पुढे जाऊया. त्यानंतर प्रार्थना स्थळ कायदा झालेला आहे आणि त्यानंतर आता महत्त्वाचा विषय आहे बुद्धगया मंदिर अधिनियम. बघा किती खतरनाक आहे. तुम्ही जर कदाचित तुम्हाला माहिती, तुम्ही सर्व विद्वान आहात, मला जाणीव आहे, तुम्ही जर ह्या कलमा जर ऐकल्या तर तुमच्याही पायाखालची वाळू सरकेल. आमचं मत आहे कोण्या धर्माचं धार्मिक स्थळ असेल त्याचा कायदा संविधानाच्या आधी राहून झाला पाहिजे. त्याच्या धार्मिक स्वातंत्र्यावर गदा येता कामा नाही. ते मुस्लिम असतील, ख्रिश्चन असतील, जैन असतील, हिंदू असतील, ईसाई असतील, पारशी असतील, इत्यादी इत्यादी. सध्याच्या परिस्थितीचा विचार करता सगळ्याचे कायदे संविधानाच्या अधीन राहून आहेत. मग बुद्धगया अधिनियम हाच कायदा संविधान विरोधी काय, बौद्धांच्या धार्मिक हक्कावर अन्याय करणारा का आहे याचे आपण लक्ष घेतलं पाहिजे. बघा मी असं सांगत होतो की बुद्धगया अधिनियम, बुद्धगया मंदिर अधिनियम 1949. बघा कलम 1-2-4 कलम मी सांगतो अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि आमच्या पायाखालची जमीन सरकणारी आहे. काय सांगतं कलम 2C? कलम 2C सांगतं बुद्धगया मंदिर अधिनियम मध्ये हिंदू महंत सदस्य घेणं बंधनकारक केलेलं आहे. मला त्या कायदा करणाऱ्याला विचारायचं आहे, बुद्धगया आमचं धार्मिक स्थळ, इथं हिंदू महंताचं काय काम आहे? कलम दुसरी लक्षात या, कोणती? कलम 3(2) बुद्धगया मंदिर अधिनियम 1949 कलम 3(2) काय लिहिलं त्यात? असं सांगितलं बुद्धगयाची व्यवस्थापन समिती निवडत असताना त्यात 8 सदस्य घेणं बंधनकारक आहे. इथपर्यंत ठीक आहे, पण काय? पण त्यात असं सांगितलं त्यातले 4 सदस्य बौद्ध असतील आणि 4 सदस्य हिंदू असतील. मला त्या बिहार सरकारला विचारायचं आणि केंद्र सरकारलाही विचारायचं, का हो या देशातले जेवढे जेवढे मंदिर आहेत हिंदू धर्माचे, बिहार राज्यातले जेवढे जेवढे मंदिर आहेत हिंदू धर्माचे, या सर्व मंदिराच्या व्यवस्थापन समितीवर एक तरी बौद्ध आहे का? याचं उत्तर बिहार सरकारने आणि केंद्र सरकारने द्यावं. मग बुद्धगया मंदिर अधिनियम कलम 3(2) मध्ये हे 4 हिंदू सदस्य ठेवणं हे बंधनकारक काय केलं? हे आमच्या धार्मिक स्वातंत्र्यावर गदा नाही का?
दुसरी कलम ऐका, कलम 3(3) बुद्धगया मंदिर अधिनियम 1949 कलम 3(3) काय सांगितलं? बुद्धगया मंदिर व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष कलेक्टर असेल, इथपर्यंत ठीक आहे, पण त्यात एक आड घातली, तो हिंदूच असेल. जर एखादा कलेक्टर, बुद्धगया जिल्ह्याचा एखादा कलेक्टर जर हिंदू नसेल, मग काय? त्यात पुढे असं लिहिलं, जर तो कलेक्टर, तो जिल्हाधिकारी हिंदू जर नसेल तर शासन एखादा हिंदू अधिकारी त्या ठिकाणी अध्यक्ष म्हणून बसवील. बुद्धगया आमची, महाबोधी महावीर आमचं, धम्म आमचा, तथागत बुद्ध आमचे, आणि असे असताना 4 हिंदू आणि हिंदू कलेक्टर म्हणजे 5-9 पैकी 5 सदस्य हिंदू. जेव्हा एखादा विषय मताला टाकल्यानंतर बहुमत त्याच्याकडे, म्हणजे बुद्धगयाच्या बाबतीत आम्ही कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. सगळं बहुमत त्यांचं करून ठेवलं. त्याही पुढे जाऊन मी तुम्हाला सांगतो, कलम 4 बघा, ध्यान धरून आहे का? कलम 4 काय सांगतं? कलम 4 असं सांगतं, बुद्धगयातील महाबोधी महावीराची जी स्थावर व जंगम मालमत्ता आहे, स्थावर म्हणजे जमीन, जंगम म्हणजे पैसा, ना सोनं चांदी इत्यादी इत्यादी, यावर बुद्धगया व्यवस्थापन समितीचा अधिकार राहील. कलम 4 मध्ये काय सांगितलं? स्थावर व जंगम मालमत्ता म्हणजे महाबोधी महावीराची जमिनीची वाट लावायची असेल, तिथले दुकान जे काही असेल त्याची वाट लावायची असेल, जे पैसा डॉलरमध्ये येतो त्याची वाट लावायची असेल, सोनं चांदी त्याची वाट लावायची असेल, तर याचा निर्णय घेण्याचा अधिकार बुद्धगया व्यवस्थापन समितीला या कायद्याने, या ऍक्टने दिलाय. आता विचार करा, 9 पैकी 5 सदस्य, 4 सदस्य शिव मठाचे हिंदू महंत आणि एक कलेक्टर, 5 जर असतील तर सगळे मला सांगा, महाबोधी महावीराची यांनी स्थावर मालमत्ता आणि जंगम मालमत्तेची सगळी वाट लावलेली आहे. शेकडो वर्षापासून बुद्धगयाला लुटण्याचं ठिकाण हरामखोर लोकांनी केलेलं आहे. आणि मी तर हे करतो की जेव्हापासून त्या ठिकाणी हिंदू महंत आहेत, ज्यांनी बहुमताच्या जोरावर स्थावर मालमत्ता असेल, जंगम मालमत्ता असेल, यांची वाट लावण्याचं काम केलं, हा लुटण्याचं काम केलं, त्या सर्वांवर शासनाने दरोड्याचे गुन्हे दाखल करावे अशी मी भीम टायगर सेनेच्या वतीने मागणी करतो. कारण संबंध संविधान वाचल्यानंतर आमच्या धार्मिक स्थळावर त्यांना सदस्य म्हणून राहण्याचा नैतिक अधिकार पोहोचत नाही. त्यासाठी सुप्रीम कोर्टाचं 24 एप्रिल 1973 जजमेंट आहे. आर्टिकल 13(1) आहे, आर्टिकल 14 आहे, प्रार्थना स्थळ कायदा 1991 आहे. एवढे कायदे असताना आमच्या बुद्धगयाचं हिंदूकरण करण्यासाठी, हे सगळं जाणून बुजून महंताला पोचण्यासाठी, बुद्धगयावर दरोडा टाकण्यासाठी हा सगळा बुद्धगया मंदिर अधिनियमच्या माध्यमातून केलेला कट आहे. हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. दुसरी कलम मला आठवली, कलम 5. आपण सर्व बौद्ध धम्म जर वाचला, अभ्यासला असेल, बुद्धांच्या तत्वज्ञानामध्ये कुठेही थोतांडाला थारा नाही, कुठेही कर्मकांडाला थारा नाही, कुठेही अंधश्रद्धेला थारा नाही, कुठेही चमत्काराला थारा नाही. असं असताना ती विचारधारा जर पुढे न्यायची असेल तर त्याला अनुसरून कायदे असले पाहिजेत. बुद्ध सत्यवादी होते, बुद्ध निसर्गवादी होते, बुद्ध विज्ञानवादी होते. बुद्धाच्या तत्वज्ञानात पूजा अर्चा, थोतांड, चमत्कार, देववाद, अवतारवाद या गोष्टीला 4 आण्याची किंमत नाही, या विचारधारेला 5 पैशाची किंमत नाही. असं असताना बघा, बिहार सरकारने बुद्धगया मंदिर अधिनियम कलम 5 मध्ये काय लिहिलं? आपण सर्वांनी लक्षपूर्वक ऐका. कलम 5 मध्ये असं सांगितलं, महाबोधी महाविहाराच्या प्रांगणामध्ये पूजा अर्चा करण्याचा, यज्ञ करण्याचा, नरबळी करण्याचा, कर्मकांड करण्याचा, पिंडदान करण्याचा अधिकार हिंदूंना असेल. काय कमाल आहे. ज्या बुद्धांनी नरबळी नाकारली, कर्मकांड नाकारला, थोतांड नाकारलं, त्याच बुद्धांना साक्षी ठेवून हे मनुवाद्याची अवलाद त्या ठिकाणी कर्मकांड, पिंडदान, पूजा अर्चा, यज्ञ, नरबळी त्या ठिकाणी करत आहेत, बुद्धाला साक्षी ठेवून. आणि त्यांना कायद्याचं संरक्षण दिलं आहे कलम 5 ने. आणि म्हणून माझ्या मित्रांनो,
बघा संविधानाची कशा पद्धतीने वाट लावली, आमच्या धार्मिक स्वातंत्र्याची कशा पद्धतीने वाट लावली, हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. मला माहित आहे मी बोललेलं तुम्ही ऐकल्यानंतर तुम्हाला चीड येणार आहे, तुमच्या मुठी आवळणार आहेत, तुम्हाला राग येणार आहे. याच उद्देशाने या ठिकाणी मी बोलण्यासाठी आलेला आहे. आपण सर्वांनी लक्षात घ्यावं. चीड आले की माणूस मैदानात उतरतो, रोडवर उतरतो, आंदोलन करतो, मोर्चे करतो. करावंच लागेल, तो आमचा संविधानिक अधिकार आहे आर्टिकल 1901B नुसार, आणि ते आपण सर्वजण करतात. शेवटची कलम सांगतो मी. बघा काय सांगितली, कलम 13 कशामधली, बुद्धगया मंदिर अधिनियम कलम 13 मध्ये असं लिहिलं, त्या लोकांनी महाबोधी महाविहाराचं हिंदूकरण करण्यासाठी छोटे छोटे मंदिर त्या ठिकाणी उभे केलेले आहेत. बुद्ध आमचा, महाबोधी महाविहार यांचं महाविहार आमचं, आमच्या बापांनी सम्राट अशोकांनी बांधलं. यांनी दादागिरीच्या जोरावर, बहुमताच्या जोरावर, सरकारच्या जोरावर, कायद्याच्या जोरावर त्या ठिकाणी छोटे छोटे मंदिर बांधले आणि कलम 13 त्यात ऍड केली की कोणी आम्हाला काही करू नये. उद्या आपण काही करायला गेलो तर सध्याचा कायदा असल्यामुळे आपल्यावर गुन्हे दाखल होती. कारण कलम 200 असेल, कलम 3.2 असेल, कलम 3.3 असेल, कलम 4 असेल, कलम 5 असेल, कलम 13 असेल. या सर्व कलमामुळे मनुवाद्याला, शेव मठाच्या हिंदू महंतांना त्या ठिकाणी संरक्षण भेटत आहे. 13 मध्ये सांगितलं, विषयाकडे येतो मी. बुद्धगयातील महाबोधी महाविहार आमचं, बुद्ध आमचा, आणि त्या ठिकाणी यांनी शेकडो वर्षापासून अतिक्रमण केल्यामुळे त्या ठिकाणी छोटे छोटे मंदिर बांधलेले आहेत. आणि त्यासाठी कलम 13 मध्ये काय सांगितलं, कलम 13 मध्ये असं सांगितलं, शेव मठ जे आहेत त्या ठिकाणी मंदिर आहेत, यासाठी येणारं दान, ज्या जागेत ती स्थावर मालमत्ता, जी जमीन यांनी अतिक्रमण केली, हडप केली, जो पैसा आला त्यावर फक्त अधिकार शेव मठाचे जे हिंदू महंत आहेत त्याचेच राहील. बघा बुद्धगयावर अतिक्रमण करायचं, त्याच्यावर मंदिर बांधायचं, मठ बांधायचे, आणि बुद्धगयाला आलेला मंदिर इकडे डायव्हर्ट करायचा, जमीन हडप करायची, आणि मग 13चं संरक्षण मिळवायचं. मठाला आलेली देणगी, स्थावर व जंगम मालमत्ता कशाची, मठाची, ही फक्त हिंदू महंताच्या ताब्यात असेल. म्हणजे जेव्हा बुद्धगयाचा विषय येतो तेव्हा मात्र कलम 4 मध्ये काय सांगितलं, बुद्धगया महाबोधी महावीराची जंगम व स्थावर मालमत्ता असेल त्यावर अधिकार व्यवस्थापन समितीचा असेल. ज्या व्यवस्थापन समितीमध्ये 4 हिंदू, एक कलेक्टर हिंदू आहे, म्हणजे 5 बहुमत त्याचा आहे. काय करायचं तेच निर्णय घेतील. आणि जेव्हा आमच्या महाबोधी महाविहाराच्या प्रांगणामध्ये अतिक्रमण करून, दादागिरी करून जे मठ उभारले, जे जमीन बळकावली, तो जमीन, ती स्थावर मालमत्ता, जंगम मालमत्ता, ती मात्र फक्त हिंदूचीच असेल. बघा किती अन्याय करणारा कायदा आहे. माझ्या बांधवांनो, धम्म उपासकांनो, आंबेडकरी अनुयायांनो, संविधान वाद्यांनो, मला तुम्हाला विचारायचं, आज आमच्या धार्मिक हक्काचं काय? कारण आर्टिकल 25 सांगतं, मला माझ्या धर्माचा प्रचार आणि प्रसार करणे. बुद्धगयाला आमचा धर्म, आमचं बौद्ध विहार असून आम्हाला आमच्या धर्माचा प्रचार करता येईना, धम्माचा माहिती सांगता येत नाही. कारण हा कायदा आडवा येतो. आम्हाला बुद्धगयाचं संरक्षण करायचं, त्यातल्या धार्मिक व्यवहाराची व्यवस्था बघायची, तो आम्हाला करता येत नाही. कारण बुद्धगया अधिनियम 1949चा कायदा आम्हाला आडवा येतो. आम्हाला धम्माचा प्रचार करण्यासाठी जे कर देतात डॉलरमध्ये, आमच्या विदेशातील बौद्ध बांधवांचा पैसा येतो, पण तेही आम्हाला वापरता येत नाही. सगळं हिंदू महंताच्या ताब्यात आहे, कारण बहुमत त्याचं आहे. हे समचं राईट टू फ्रीडम ऑफ रिलिजन, आमच्या धर्म स्वातंत्र्यावर तो गदा आहे. आमच्या धर्म स्वातंत्र्याचा हा कायदा हनन करत आहे. आणि यासाठी आपण सर्वांनी सज्ज झालं पाहिजेत, आपण सर्वांनी तयारी केली पाहिजे, आपण सर्वांनी पेटून उठलं पाहिजेत. त्याच्याशिवाय आपल्या सर्वाला पर्याय नाही. आणि मग त्यासाठी संविधानिक मार्ग काय? संविधानिक मार्ग नंबर 1 आपण सर्वांनी लक्षात घ्यावं. काय आहे तो? असा आहे की जमत असेल महाराष्ट्रात आंदोलन होतात, भारतातल्या प्रत्येक राज्यामध्ये आंदोलन होतात, पण भारतातल्या सर्व बौद्ध धम्म उपासकांना मी आवाहन करतो, सर्व आंबेडकर प्रेमींना मी आवाहन करतो, सर्व संविधानवाद्यांना मी आवाहन करतो, जमलं तर आपण सर्वांनी बुद्धगया येथे जाऊन बुद्धगया येथे आंदोलन करावं. बिहार सरकारला सळो की पळो करून सोडावं.
आंदोलनाच्या माध्यमातून नितीश कुमारची चड्डी पिवळी करावं. कारण का? कारण 2013ला सुप्रीम कोर्टाने एक जजमेंट दिलं. त्यात त्यांनी सांगितलं सुप्रीम कोर्टाने की बुद्धगयाच्या बाबतीत आम्ही निर्णय घेऊ शकत नाही, कारण हा कायदा बिहार सरकारचा आहे, बाकीच्या राज्य सरकारला काही अधिकार नाही. म्हणून बुद्धगया मंदिर अधिनियम 1949 या ॲक्टमध्ये दुरुस्ती करायची असेल तर दुरुस्ती नंबर 1 त्यातला मंदिर शब्द काढावा लागेल आणि ते कायदा बुद्धगया महाबोधी महाविहार अधिनियम असा करावा लागेल. नंबर 2 दुरुस्ती अमेंडमेंट कोणती? नंबर 2 जे 4 सदस्य हिंदू आहेत त्याची हक्कालपट्टी करावी लागेल. त्या 4 लोकांची पॅन्ट नाही तर अंडर पॅन्ट काढून हाकलून द्यावं लागेल साल्यांना. नंबर 3 कलेक्टर IAS अधिकारी आमचाच असला पाहिजेत जो बुद्धिस्ट आहे, हे त्यामध्ये दुरुस्ती करावं लागेल. आणि हे दुरुस्ती करण्याचे अधिकार बिहार सरकारला असल्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी महाराष्ट्रातील असेल भारतातल्या इतर राज्यातील असेल सर्वांनी त्या ठिकाणी आपली ताकद वापरावी. हे एक आपल्याला संविधानिक मार्ग आहे. नंबर 2 संविधानिक मार्ग बिहार सरकारने गृहीत धरा. जर आपलं हे ऐकलं नाही तर नंबर 2 संविधानिक मार्ग बुद्धगया मुक्ती मिळविण्यासाठी बुद्धगया मंदिर अधिनियम कायदा दुरुस्त करण्यासाठी नंबर 2 मार्ग बाबासाहेबांनी दिलेला आहे. भारतीय संविधान भाग 6 द स्टेट अर्थात राज्य कलम 226 नुसार आपल्याला बिहार हायकोर्टात याचिका दाखल करावं लागेल. माझा दावा आहे मी जे अगोदर संविधान विरोधी जे मी कायदे सांगितले हे संदर्भ आपण हायकोर्टात वापरले तर 100% बुद्धगया आपल्याला मिळणार आहे. यदा कदाचित गृहीत धरा केव्हा आम्हाला शंका येते हो, संविधानावर आमचा विश्वास आहे पण केव्हा काही आपण बघले ना अयोध्यासारखे जे प्रकरण बघितले आम्ही, काही संदर्भ नाही काही आधार नाही, भावनेच्या आधारावर निर्णय दिले जातात. हे न पटणारा विषय आमच्यासारख्याला शंका येते. गृहीत धरा बिहार सरकारने जर एखाद्या वेळेस असं निर्णय आमच्या बाजूने नाही दिला तर 3 संविधानिक मार्ग भारतीय संविधान भाग 3 आर्टिकल 32 नुसार आपल्याला सुप्रीम कोर्टात जाता येतं. तुम्हाला माहिती आहे काल परवानं संविधानाच्या अधीन राहून राजकारण्याच्या कानाखाली आवाज काढणारा सत्ताधाऱ्याच्या कानाखाली आवाज काढणारा निर्णय दिलेला आहे. तो निर्णय असा आम्ही आमचं मत मांडणे टीका करणे हा आम्हाला संविधानाने अधिकार दिलेला आहे. कोणी त्याच्यावर गुन्हा दाखल करू शकत नाही. प्रताप रुडी काहीतरी नावाचा कोणता तरी खासदार होता, त्यांनी काहीतरी भाषण कविता काहीतरी म्हटल्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल केला. त्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली. तो हायकोर्ट नंतर सुप्रीम कोर्टात गेला आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं गुन्हा रद्द करा. मत मांडणं टीका करणं हा लोकशाहीचा भाग आहे, तो संविधानिक अधिकार आहे, तुम्हाला पटो की न पटो. आणि म्हणून आपण सुप्रीम कोर्टात गेला आर्टिकल 32च्या अधीन राहून आणि मी सांगितलेले आणि इतर जे आपले जे काय म्हणतात ते म्हणजे कायदे तज्ज्ञ आहेत त्यांचंही मार्गदर्शन घेऊन आपण जर सुप्रीम कोर्टात गेलो तर माझा दावा आहे 100% सुप्रीम कोर्ट आपल्याला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही. 99% न्याय देईल पण 1% म्हणून बोलतो जर नाहीच दिलं तर आपण सर्वांनी संघर्षासाठी तयार राहिलं पाहिजे. आंबेडकरवाद्याच्या संविधानवाद्याच्या रक्तातच संघर्ष आहे आपल्या सर्वांना माहीत आहे. जोपर्यंत बुद्धगया मिळणार नाही त्यासाठी प्रत्येक बांधवांनी संघर्षासाठी तयार राहावं असं मी भीम टायगर सेलचा राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब शेळके मी आपल्या सवारांना आवाहन करतो. परत एकदा आमचे लोखंडे साहेब आणि त्यांची नेटसेटची जी टीम आहे त्यांनी या ठिकाणी मला माझं मत मांडण्याचा जो अधिक मला संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि थांबण्यापूर्वी एक मी खास करून शेर या ठिकाणी लिहून ठेवलेला आहे. मला सवय आहे की भाषणात शेर म्हणायची. आता सहज लिहिला मी तो शेर या ठिकाणी शेवटच्या 4 ओळी म्हणून मी या ठिकाणी माझ्या शब्दांना पूर्णविराम देणार आहे. कुठे गेले रे? शेवटचे 2 ओळी. तो शेर असा आहे, अरे ते लिहिला होता की लिहिला होता तो काही सापडत नाही. तो शेर असा होता वाटते, मी सांगण्याचा प्रयत्न करतो आणि थांबतो. आजही पुरे दुनिया में है बुद्ध का ही बोलबाला, आजही पूरे दुनिया में है बुद्ध का ही बोलबाला, हमने अभी तक मनुस्मृति का खोला नहीं ताला, ये धम्म उपासक है बुद्ध गया के वास्ते कटेगा मगर झुकेगा नहीं साला. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय.
जय संविधान. क्या बात है.